आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी की 2 दिवसांपूर्वी उद्घाटन करण्यात आलेल्या पलावा पुलावरून कल्याण डोंबिवलीत पुन्हा एकदा शिवसेना आणि मनसे ठाकरे गट आमने सामने आलेले आहेत। ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख दीपक म्हात्रे यांनी डीसीपी अतुल झेंडे यांची भेट घेत या अर्धवट पुलाचं उद्घाटन करणाऱ्यांचं पुलाचं निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली आहे। तर मनसे नेते माजी आमदार राजू पाटील यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली। पूल ज्या दिवशी प्रवासासाठी खुला करण्यात आला त्याच दिवशी बंदही करण्यात आला होता। यावरून आता राजकारण तापलंय। 4 तारखेला पलावा पुलाचं जे अर्धवट पलावा पुलाचं उद्घाटन झालं त्याच्यामध्ये अपघातामध्ये अनेक लोक जखमी झाले, बाईक्सवर पडले आणि मोठ्या प्रमाणात त्या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। याच्यासाठी आयुक्त पोलीस उपायुक्त अतुल झेंडे साहेबांना यांना निवेदन दिलेलं आहे की ज्यांनी या अर्धवट पुलाचं उद्घाटन केलं आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरनी निकृष्ट दर्जाचं काम केलं आहे त्याच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा। हा पूल चालू करण्यात लवकरात लवकर चालू करावा अशा प्रकारचं लेटर पण मी दिलेलं आहे। व्हीजीटीएचं ऑडिट करून लोकांसाठी देण्यात यावं असं पत्रही दिलेलं आहे। असं असताना ठेकेदाराने यांना हँडओव्हर दिलेलं नाही अजूनही मेमआरडीला आणि असं असताना याने घाईघाईत याचं लोकार्पण केलं। त्यानंतर काही बाईक्स इथे पडल्यावर ॲक्सिडेंट झाल्यावर त्यांनी पूल बंद केल्यानंतर त्याच्यावर ग्रीट पावडर टाकून चालूही केलं। परंतु तुम्ही आताही पाहाल की या पुलाचं काम अत्यंत निकृष्ट झालेलं आहे आणि सत्ताधारी काय ठेकेदाराला काही बोलत नाहीत कारण मलिदा जो खालेला आहे त्या मिठाला ते जागतायत। स्टोन क्रेशर असल्यामुळे म्हणजे दगडाचं जे क्रेशर आहे पावडर त्याच्यामुळे असल्यामुळे ते काही विरोधकांनी त्याची शूटिंग काढली, मग त्याचे खड्डे दिसायला लागले। पण तसं न असता तुम्ही जर बघितलं गेलं की 4 तारखेलाही गाड्या सुरक्षित चालू होत्या, 5 तारखेला पण गाड्या सुरक्षित चालू होत्या, 6 तारखेलाही सुरक्षित होत्या। आजही तुम्ही स्वतः पाहणी केली। माझी पत्रकारांना विनंती आहे, अतिशय चांगल्या प्रकारे पुलाचं काम झालेले आहे आणि तिथे कुठल्याही प्रकारचा खड्डा नाही।